मेडिकल कोर्सेससाठी ऍडमिशन घ्यायचे पण गोंधळ होते का आपल्या स्कोरवरती देखील आपण कोणती काउन्सिलिंग करायला हवी जेणेकरून आपल्याला एक चांगल्या मेडिकल कॉलेजला या ठिकाणी काय मिळेल, सीट मिळेल। ही सविस्तर माहिती मी गौरव चंदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपल्या स्कोरवरती आपण कोणती काउन्सिलिंग करायला हवी, ऑल इंडिया काउन्सिलिंग करायला हवी का महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग करायला हवी का अदर स्टेट आपण देखील काउन्सिलिंग करायला हवी, कोणकोणते पोर्टल आहे आणि कशा प्रकारे काउन्सिलिंग चालते, ही सगळी माहिती सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल आणि देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्यायचंय, व्हिडिओला लाईक केला नसेल तर पटकन लाईक करून द्यायचंय आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करून घ्यायचं, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतोय। आता विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं तर पहिले समजून घ्यायचं, एखादं जर कॉलेज असेल आणि त्या कॉलेजला जर 100 जागा असेल तर या कॉलेजच्या जे 15% ज्या जागा आहे ह्या ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जाणार आहे। ओके, 15% सीट आणि स्टेट कोट्यामधून याच्या 85% सीट या ठिकाणी भरल्या जाणार आहे। कोणाला जर असं वाटत असेल जर ऑल इंडिया कोट्यातून जर आम्ही काउन्सिलिंग करतोय तर आम्हाला अलॉटमेंट दुसऱ्या राज्यामध्ये होऊ शकते, तर आम्हाला दुसऱ्या राज्यामध्ये सीट घ्यावी लागेल, ते सरासर चुकीचं आहे। जर आपण फक्त महाराष्ट्र राज्याची जर कॉलेजेस भरतोय ऑल इंडिया कोट्यातून तर आपल्याला जी सीट आहे ती कुठे मिळणार आहे, महाराष्ट्र राज्यामधून मिळणार आहे। इथून ज्या सीट आहे तुमच्या महाराष्ट्रातील कॉलेजच्या 15% जागा इथून राखीव असता आणि इथून 85% ज्या सीट असतात ते तुमच्या या ठिकाणी राखीव असता। ओके, तर सर्वात महत्त्वाचा की आपण आपल्या स्कोरवरती कोणती काउन्सिलिंग करायला हवी हे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे। पण तत्पूर्वी जर आमच्याकडे जर पेड काउन्सिलिंग करायची असेल तर 4999 आमची फीस आहे। यामध्ये तुम्हाला काय मिळणार तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ओके, 4999 तुम्ही या ठिकाणी बघू शकता। त्यानंतर दुसरा प्लॅन आहे आमचा 7999, यामध्ये बघा तुमची फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, सीट अलॉटमेंट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डायरेक्ट ऍडमिशन पर्यंत संपूर्ण प्रक्रिया आम्ही करून घेणार। ओके, सगळं फॉर्म वगैरे आम्ही भरून घेतो। याला जर जॉईन करायचं असेल तुम्ही जॉईन करू शकता, किंवा मग तुम्हाला ऑल इंडिया कोटासाठी जॉईन करायचं असेल, फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, सीट अलॉटमेंट, व्हेरिफिकेशन सगळं आमच्याकडून करून घ्यायचे। म्हणजे फॉर्म भरल्यापासून ते डायरेक्ट ऍडमिशन मिळापर्यंत सर्व प्रोसेस जर आमच्याकडून करून घ्यायची तर हे प्लॅन सुद्धा सुरू तुम्ही जॉईन करू शकता। 7999 फीस आहे आणि स्टेट कोटा प्लस ऑल इंडिया कोटा जर जॉईन करायचं 14999 फीस आहे। जे कॅन्डिडेट इंटरेस्टेड असतील त्यांनी 9699077000 वरती काय करायचे, लगेच संपर्क करायचा आणि आपली सीट या ठिकाणी सिक्युअर करायची। ओके, लवकरच आमची सीट आता 1 ते 2 दिवसात फुल होतील। ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असतील ते विद्यार्थी काय करू शकता, या ठिकाणी जॉईन करू शकता। सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपण आपल्या स्कोरवरती कोणती काउन्सिलिंग करायला हवी। बघा, जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचंय महाराष्ट्रामध्ये तर मी आता सांगितले महाराष्ट्रासाठी कोणती काउन्सिलिंग असणार आहे, ऑल इंडिया कोट्यासाठी कोणती काउन्सिलिंग असणार आहे आणि स्टेट कोट्यासाठी कोणती काउन्सिलिंग असणार आहे। चला मग आपण एक एक करून डिस्कस करूया। बघा, जर तुम्हाला आता ऑल इंडियाची काउन्सिलिंग करायची, ओके, ऑल इंडिया कोटा आहे आपला, जर तुम्हाला एमबीबीएस बीडीएस साठी जर काउन्सिलिंग करायची असेल तर एमसीसी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी, एमसीसी याचा पोर्टल देखील वेगळा आहे। ओके, याचा पोर्टल देखील वेगळा आहे। या ठिकाणी जर तुम्ही गेले गुगलला, ओके, एमसीसी जर या ठिकाणी सर्च केलं तर बघा या ठिकाणी पहिलाच पोर्टल येतो मेडिकल काउन्सिलिंग कमिटी, एमसीसी या पोर्टलवरती। ओके, एमबीबीएस बीडीएस चा ऑल इंडिया कोटा या ठिकाणी कंडक्ट करण्यात येतो। ओके, तर या पोर्टलवरून काय भरले जातात, तुमच्या 15% जागा गव्हर्नमेंट एमबीबीएस 100% ज्या सीट आहे त्या डीम्ड युनिव्हर्सिटीच्या भरल्या जातात। त्यानंतर ओके, त्यानंतर एम्सच्या 100% सीट भरल्या जातात आणि जिपमारच्या देखील 100% ज्या सीट आहे ते इथून भरतात येतात। ओके, तर यामध्ये कोणकोणते कॉलेजेस येतात तर बघा, सर्वात पहिले तुमचे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहे ना। ओके, गव्हर्नमेंटचे 15% जागा भरल्या जाणार। त्यानंतर तुमचे जर तुमचा विचार असेल मॅनेजमेंटचा तर डीमच्या देखील जागा आहे तुमच्या इथून भरल्या जाणार आहे आणि एम्स आणि जिपमरच्या 100% जागा इथून भरल्या जाणार आहे। ओके, जर तुम्हाला हेच बीएमएस बीएचएमएस साठी करायचं आहे, आता एमबीबीएस बीडीएस साठी कोणती काउन्सिलिंग करावी लागणार आहे, ऑल इंडिया कोट्यातून एमसीसी ची करावी लागणार आहे। आणि जर तुम्हाला बीएमएस बीएचएमएस साठी जर करायचं असेल तर AACCC, ओके, AACCC आयुष काउन्सिलिंग कमिटी मित्रांनो, तर तुम्हाला ही काउन्सिलिंग करावी लागणार आहे ऑल इंडिया कोट्यातून। बघा, या ठिकाणी जर गुगलला आलो आपण आणि या ठिकाणी जर सर्च केलं आपण समजा, ओके, AACCC, तर बघा पहिलाच पोर्टल आहे आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी। ओके, याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर हा ऑल इंडिया कोटासाठी हा पोर्टल वेगळा आहे। या पोर्टलवरती तुम्हाला काय करावं लागते, तुमची काउन्सिलिंग देखील करावी लागते। सर मग याच्यामध्ये कोणकोणते कॉलेजेस येतात तर यामध्ये बघा, कॉलेजेस जे तुमचे गव्हर्नमेंटचे जे बीएमएस आहे आपले त्यांच्या जे 15% ज्या जागा आहे ते याच्यातून भरल्या जाणार आणि जे इतर डीम्ड कॉलेजेस आहे तुमचे, ओके, तर याचे जे 100% ज्या सीट आहे ते इथून भरल्या जाणार। ओके, सर साधारणतः यांचा कट ऑफ काय असतो, ओके, तर ज्यांना देखील एमबीबीएस करायचं असेल, ओके, तर एमबीबीएस ज्यांना करायचं असेल ज्यांचा स्कोर जर
540 प्लस असेल, ओके 540 प्लस असेल तर ते विद्यार्थी एमसीसीचा विचार करू शकता. आणि ज्यांना देखील बीडीएस करायचं असेल गव्हर्नमेंटचं तर ते ह्या स्कोरवरती विचार करू शकता, कारण गव्हर्नमेंट बीडीएसचे 5च देखील या ठिकाणी काय कॉलेजेस आहे. आणि या ठिकाणी जर तुमचं स्कोर 450च्या दरम्यान असेल किंवा थोडंफार इकडं तिकडं जर कमी असेल किंवा जास्त असेल, ओके किंवा 420 पर्यंत जरी असेल, 420 पर्यंत तर तुम्ही काय करू शकता या ठिकाणी AA CCC चा विचार करू शकता. कारण ऑल इंडिया कोट्यातून बघा, ऑल इंडिया कोट्यातून, ओके ऑल इंडिया कोटा आहे बघा, आणि हा ऑल इंडिया कोट्यातून इथून तुमच्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या 15% सीट आणि इथून तुमच्या गव्हर्नमेंट व डीम्ड गव्हर्नमेंट कॉलेजच्या 15% सीट बीएमएस बीएचएस साठी भरल्या जाणार आहे व डीमच्या 100% जे जागा आहे याच्यातून भरल्या जाणार आहे. ओके त्यानंतर आहे बघा महाराष्ट्र स्टेट कोटा, ओके सीईटी सेल याला देखील कंडक्ट करते. जर तुम्हाला याचं रजिस्ट्रेशन करायचं असेल एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस व बीपीटीएस ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी साठी तर याचं रजिस्ट्रेशन सीईटी सेल वरती करावं लागतो. जर आपण या ठिकाणी आलो आणि आपण या ठिकाणी जर गुगलला सर्च केलं, हे बघा सीईटी सेल, तर या ठिकाणी जर आपण आलो तर ही स्टेट या ठिकाणी जर आपण क्लिक केलं सीईटी सेल वरती, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सीईटी सेल, तर बघा हा पोर्टल वरती काय करावं लागणार आहे आपल्याला, महाराष्ट्राची काउन्सिलिंग करावी लागणार आहे. एमबीबीएस साठी इथून करायची, ओके आयुष्य कोर्सेस साठी ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग आणि स्टेट कोटासाठी एमबीबीएस बीडीएस साठी जे देखील या तिन्ही पोर्टलवरून आपल्याला काय करावे लागते, वेगवेगळी काउन्सिलिंग करावी लागते. सर आम्हाला समजत नाहीये, सर आम्हाला समजत नाही हे वेगवेगळे पोर्टल सगळी ऑल इंडिया प्लस स्टेट कोटा दोन्हीकडून जायचे आम्हाला आणि आम्हाला फॉर्म भरणे हे काही येत नाही, तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, आमच्यासोबत जॉईन करू शकता. हे बघा फॉर्म भरल्यापासून तर डायरेक्ट ऍडमिशन मिळण्यापर्यंत संपूर्ण प्रोसिजर आहे ती नेक्स्ट अकॅडमी करून देते. 14,999 फीस आहे. जे लोक इंटरेस्टेड असतील त्यांनी काय करायचंय 9699907700 वरती संपर्क करायचा आहे. ओके त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र स्टेट साठी कोणती वेबसाईट या ठिकाणी, तर सीईटी सेलची वेबसाईट असणार आहे. ओके हे दोन्हीसाठी असणार तुमचं, हे दोन्हीसाठी असणार आहे. याची जी रजिस्ट्रेशन फीस असणार ती देखील तुमची 1000 रुपये असणार आहे. 1000 मध्ये काय होते तुमची या ठिकाणी रजिस्ट्रेशन होते. ओके त्यानंतर कॉलेजेस कोणते येतात, तर यामध्ये तुमचे बघा गव्हर्नमेंट प्लस सेमी गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट प्लस सेमी गव्हर्नमेंटच्या ज्या 85% ज्या जागा आहे, ओके हे इथून भरल्या जातात. 85% ज्या सीट आहे तुमच्या इथून भरल्या जाणार आणि 15% ज्या सीट आहे त्या ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जाणार. ओके आणि याची काउन्सिलिंग कुठे करायची आपल्याला, तरी सीईटी सेलच्या पोर्टलवरती करायची. ओके त्यानंतर बघा आता साधारणतः कट ऑफ किती जाणार, ओके महत्वाचा प्रश्न आहे कट ऑफ किती जाणार. तर बघा या ठिकाणी जर एमबीबीएस करायचं असेल, ओके जर तुम्हाला याचं कट ऑफचं जर या ठिकाणी एमबीबीएस करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी जर तुमचा स्कोर 530 प्लस असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, विचार करू शकता गव्हर्नमेंटचं. ओके किंवा मग तुमची जर कॅटेगरी असेल आणि तुमचा स्कोर जर 550 या दरम्यान असेल आणि तुमची एखादी कॅटेगरी असेल रिझर्व तर तुम्ही इथपर्यंत सुद्धा विचार करू शकता. आणि जे विद्यार्थ्यांचा स्कोर एकदम कमी असेल, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज देखील त्यांना चालत असेल, ते या ठिकाणी काय करू शकता, ज्यांचा स्कोर 330 प्लस असेल ते विद्यार्थी इकडे विचार करू शकता बीएमएस साठी. व बीएचएमएस मध्ये ज्यांचा स्कोर समजा 270 जवळपास असेल किंवा प्लस असेल, खालीवर असेल, तर ते लोक या ठिकाणी विचार करू शकतात. जर पहिल्या राऊंडला जर सीट हवी असेल तर किमान तुमचा एवढा काय लागणार आहे या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे. हे सेमी गव्हर्नमेंट साठी सांगितलं. एखाद्याची कॅटेगरी एससी एसटी असेल तर त्या केसमध्ये ओके तर कट ऑफ देखील नंतर कमी होतो. स्टे राऊंडला जर तुम्ही प्रॉपरपणे जर देखील तुमची काउन्सिलिंग करताय तर या ठिकाणी कट ऑफ कमी होतो आणि त्या ठिकाणाहून काय होऊ शकते, तुम्हाला चांगल्या कॉलेजला देखील अलॉटमेंट होऊ शकते. सर आणखीन एक सांगा मला, आम्ही जर प्रॉपरपणे करतोय तर आम्हाला कसं कळणार प्रॉपरपणे म्हणजे कशी काउन्सिलिंग करायची. तर बघा ज्यावेळेस राऊंड चालू असतात पहिल्या राऊंडला किती सीट आल्या, ओके सीट मॅट्रिक्स मध्ये किती सीट आल्या, त्यानंतर त्या सीट किती भरल्या गेल्या, त्यांचा कट ऑफ किती जातोय, कोणत्या कॉलेजला कितीवर कट ऑफ जातोय आपल्या कॅटेगरीमधून, कारण वुमनचा जागा कोटा वेगळा आहे, जनरलचा वेगळा आहे. ओके वुमनचा किती कट ऑफ जातोय, जनरलचा किती कट ऑफ जातोय, हे जर प्रॉपर अनालिसिस करतोय आपण. नंतर दुसऱ्या राऊंडसाठी किती सीट वॅकंट राहत आहे देखील, दुसऱ्यात किती भरले जात आहे, त्यानंतर तिसऱ्या राऊंडसाठी सीट वॅकन्सी किती येते, तिसऱ्यात किती भरले जात आहे, मग दोघांचा तिसराच कट ऑफ काय येते, चौथ्याचा किती अंदाज जाऊ शकतो, किती कट ऑफ जाऊ शकतो, कसं आपल्याला या ठिकाणी चौथा राऊंड स्ट्रे वॅकन्सीचा असतो. ज्या विद्यार्थ्यांना कुठंच अलॉटमेंट झालेली नाही त्या विद्यार्थ्यांना चौथ्या राऊंडला देखील अलॉटमेंट होते. तर हे तुम्हाला प्रॉपरपणे करावं लागणार आहे. जर प्रॉपरपणे जर जोडायचे तर तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता. जर फॉर्म घेऊन सगळं आमच्याकडून भरून घ्यायचे 7,999 स्टेट कोटा,
ऑल इंडिया कोटाचं करायचं असेल 7,999 दोन्ही जर जॉईन करताय 14,999 फक्त जर तुम्ही करू शकत असाल फॉर्म फिलिंग चॉईस फिलिंग स्वतःहून तर या ठिकाणी तुम्ही 4,999 मध्ये सुद्धा जॉईन करू शकता. सगळे पर्याय देखील आपण तुम्हाला दिलेले, निर्णय तुम्हाला घ्यायचे, कारण तुमच्या पालकांनो या ठिकाणी ऐका, तुमच्या पाल्याचं काय या ठिकाणी भविष्याचं या ठिकाणी काय आता विषय, तर तुम्हाला या ठिकाणी निर्णय चांगला घ्यावा लागणार आहे. ओके, त्यानंतर बघा जर तुम्हाला बीएमएस बीएचएमएस करायचे, ओके ऑल इंडिया कोट्यात जर आलो आपण या ठिकाणी बीएमएस आणि बीएचएमएस करायचे तर एक सीईटी सेलचा कोटा असतो, सीईटी सेल. ओके, तर तुम्ही याचा विचार करू शकता. मागच्या वर्षी पहिल्या राऊंडला जवळपास 3,000 रजिस्ट्रेशन झाले होते. याची 52,000 रुपये फीस असते. ओके, आणि 50,000 रुपये तुम्हाला रिफंडेबल असतात आणि 2,000 रुपये नॉन रिफंडेबल असतात. ज्यावेळेस तुम्ही तुमचं पेमेंट करतात हे स्वतःच्या फोनपेने करायचं. ओके, तुम्ही जर स्वतःच्या फोनपेने पेमेंट करताय तर हे पैसे तुम्हालाच आहे ना. बरेचसे आलेले अनुभव आहे, बरेचसे लोक फोन करतात कारण आमचं हे सगळं ऑनलाईन मध्ये असतं, सर आमच्या मित्राचे देखील पैसे आले पण आमचे पैसे देखील आलेले नाहीये. तर मग आम्ही त्यावेळेस त्यांना विचारतो तुम्ही फोन पेमेंट कोणाच्या याच्यावरून केला होता, तर विद्यार्थी सांगतात सर आम्ही आमच्या काउन्सिलर सरांच्याकडे पेमेंट केला होता. मग त्यांचा काउन्सिलर देखील दुसरा असतो. जे लोक आमच्याकडे जॉईन करतात आम्ही त्यांना स्पष्ट सांगत असतो हे जे 52,000 तुम्ही स्वतःच्या फोनपेने पेमेंट करायचं. ते म्हणतात का सर आम्ही आमच्या काउन्सिलरच्या फोनपेने पेमेंट केलं होतं. मग नंतर तो काउन्सिलर त्यांना त्यांचे बँक स्टेटमेंट सुद्धा देतो. तुम्ही विचार करा, एक काउन्सिलर असा कोणी असा त्यांचे एक तुमचं साधारणतः विचार करा तुमचे बँकमध्ये किती अकाउंट असतात, कोणाकोणा 4 कोणाकोणा 3 वेगवेगळ्या बँकमध्ये आपला वेगवेगळा अकाउंट असतो. मग काउन्सिलरने देखील तुम्हाला असंच या ठिकाणी काय दिलं, वेगळ्या बँकेचं स्टेटमेंट दिलं, तुम्ही काहीच करू शकणार नाही. तर असं काही होतं तुमच्यासोबत फ्रॉड होतात, तर यापासून तुम्ही काय राहायचे, वाचून राहायचे. ओके, तर हे पण देखील तुम्हाला सांगितले. त्यानंतर बघा जर आता समजा तुम्हाला जर डीम्ड मध्ये या ठिकाणी काय करायचं, ऍडमिशन करायचं. ओके, डीम्ड साठी साधारणतः फीस किती असणार, जर तुम्ही एमबीबीएसचा या ठिकाणी विचार करताय तर तुम्ही या ठिकाणी 20 ते 22 लाखापर्यंत विचार करून चालू शकता. ओके, जर डीम्ड मधून जायचंय. ओके, जर बीडीएस करायचं असेल तुम्हाला तर या ठिकाणी तुमची जी फीस असणार आहे बीडीएसची 4.5 लाखापासून ते 6 लाखापर्यंत पर इयर असू शकते. त्यानंतर जर तुम्हाला बीएमएस करायचं डीम्ड मधून तर या ठिकाणी तुम्ही एक 5 ते 6 लाखापर्यंत बजेट ठेवला पाहिजे वर्षाला. ओके, जर तुम्हाला बीएचएमएस करायचंय तर तुम्ही या ठिकाणी 2.5 ते 3 लाखापर्यंत काय ठेवू शकता, बजेट ठेवू शकता. ओके, आता सर्वात महत्वाचं जर तुम्हाला अदर स्टेटमध्ये जर या ठिकाणी काय करायचंय, तुमचं काउन्सिलिंग करायचंय एमबीबीएस बीडीएस साठी, तर वेगवेगळ्या स्टेटचं वेगवेगळा पोर्टल आहे, त्याच्यावरती तुम्हाला काउन्सिलिंग करावे लागते. जसं एमपीचा वेगळा पोर्टल आहे, यूपीचा वेगळा पोर्टल आहे. ओके, कर्नाटकाचा वेगळा पोर्टल आहे. सगळ्यांचे काय वेगवेगळे पोर्टल आहे, तुम्हाला त्या पोर्टलवरती व्यक्तिगत तुमची काउन्सिलिंग करावी लागते. जर तुम्हाला एमबीबीएस करायचं असेल किंवा एमबीबीएस करायचं असेल समजा यूपी मध्ये, तर जर तुमचं बजेट वर्षाला 10 ते 12 लाख असेल समजा या दरम्यान असेल तर तुमचं यूपी मध्ये काय होऊ शकतो, या ठिकाणी एमबीबीएस होऊ शकतो. जर तुमचा बीडीएसचा विचार असेल तर तुमचं जर वर्षाला 4 लाखापर्यंत जर तयारी असेल तर तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये सुद्धा या ठिकाणी काय करू शकता, बीडीएसचा विचार करू शकता. त्यासोबत बघा तुम्हाला जर तेलंगणामध्ये जर करायचं असेल तर आपल्याकडे असं कॉलेज आहे बघा ज्याचं 3.5 लाखापर्यंत काय, त्याच्यात तुमचं हॉस्टेल आहे, त्याच्यात मेस आहे. ओके, व इतर तुमची कॉलेजची फीस आहे, हॉस्टेलच्या सगळं फीस यामध्ये कव्हर झाले. 3.5 लाखाचं वार्षिक पॅकेज आहे. जर तुम्हाला तमिळनाडूमध्ये जर करायचं असेल तर तमिळनाडू देखील तुम्ही आमच्या नंबरवरती मेसेज करू शकता जो समोरून स्क्रोल होतोय. ओके, बीएमएस साठी. आणि जर तुम्हाला इकडे अदर स्टेटमध्ये बीएमएस करायचे हे पॅकेजेस काय होतात या ठिकाणी व्हॅरी होतात राऊंड वाईज. साधारणतः कर्नाटकामध्ये 14 लाखापासून काय होते बीएमएस ची सुरुवात होते ते 22 लाखापर्यंत काय होतात कर्नाटक या राज्यामध्ये बीएमएस होतात. निर्णय तुमचा आहे. तुम्हाला जर अदर स्टेट साठी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता 9699907700. ओके, सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचे जेणेकरून जे काही लेटेस्ट अपडेट असतील बघा ते तुमचे मिस होणार नाही. तुम्हाला समजलं असेल का तुमच्या स्कोरवरती तुम्ही कोणती काउन्सिलिंग करायला पाहिजे. ओके, तर हे सगळं सविस्तरपणे सांगायचं. जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. त्यासोबत जे पालक आमच्या ऑफिसला येतात त्यांचे काय फीडबॅक असतात तुम्ही या ठिकाणी एक वेळेस बघू शकता. नमस्कार मित्रांनो, आज आमच्याकडे जिंतूरवरून पॅरेंट्स आलेले देखील त्यांना सर्व्हिस कशी वाटली हे तुम्हाला सांगतो. थोडंसं सांगा. मी जीवन सांगेकर जिंतूर येथून नेक्स्ट स्टेट अकॅडमी येथे छत्रपती संभाजीनगर येथे आलो आणि यांना ऑफलाईन भेट दिली. मी यांची काउन्सिलिंग जी आहे जे व्हिडिओ युट्यूबला मी सतत पाहतो. रिनीट 2026 ची एक्झाम झाल्याच्या नंतर निकाल 16 जुलै 2026 रोजी आऊट झाला. त्या दिवशी सरचे मी ऍक्च्युअल व्हिडिओ बघितले
तर रात्री 2 ते 2:30 पर्यंत सरचे लाईव्ह सेशनला मी अटेंड केलेले होते आणि सरांचं मार्गदर्शन हे उत्तम आणि एक छान प्रकारे गरीब मुलांसाठी एक त्याचा खूप फायदा होईल असं मार्गदर्शन सरांचं आहे. आणि काउन्सिलिंगच्या बाबतीत सर्व सॉल्व प्रश्न माझे काही डाऊट आहे ते सॉल्व सर करू करतात. काही प्रॉब्लेम असेल तर सॉल्व करू शकतात आणि सरांचं कौतुक करावं एवढं कमी एकदम एक्सपर्ट आणि पूर्ण गरीब विद्यार्थ्यांना याचा योग्य असा सल्ला सर्व सर देतात. त्याचा फायदा होऊन जाईल प्रत्येक विद्यार्थ्यांना.